नमस्कार. परत एकदा आपलं ज्ञानेश्वर असोले या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आज तुम्हाला एक नवीन पर्यटन स्थळ म्हणून ऐतिहासिक आहे जे की पांडवलेणी उशिरे पवाळे या भागामध्ये एक पांडवलेणी म्हणून आहे, जेणेकरून त्याचा इतिहास खूप मोठा आहे. 2.5 जर कधी कोल्हापूरला आला तर आवर्जून भेट द्यावं पर्यटकांनी, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं परत हा ऐतिहासिक व्हिडिओ ऐतिहासिक पर्यटनाच्या स्थळाबाबत जेवढं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत किंवा अन्य भागामध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तरी पण आपण हे बघूया कशा पद्धतीनं आहे. अरे बापरे, इथं सापांचं काहीतरी कात दिसते, म्हणजे हे दाखवा वर हे सापांची कात आहे दिसते, म्हणजे भयंकरच वाटतंय. याची उंची वगैरे काय किती मजबूत आहे. हा दगड कोणता म्हणायचा? 2500 वर्षापूर्वी आपले लोक कशा पद्धतीने राहतात आणि कशा पद्धतीने धर्मप्रसार कार्य करत होते हे यातनं दिसून येते की अशा गुहेमध्ये राहून साधू संतांनी तपश्चर्या केलेल्या असते. या ठिकाणी आत एक शिव मंदिर आहे, आपण आता बघू शकत नाही तर आत आहे महादेवाचं मंदिर. शिव महादेवाचं मंदिर आहे. तो ओम नमः शिवाय दिसतंय. खूपच छान आहे. बरं पावसाळ्यात याच्यापेक्षा सुंदर असं दिसतंय. कारण पूर्ण पाऊस पडलेला असते, हिरवगार दिसते आणि छान दिसते पावसाळ्यामध्ये.
तरी पण आपण बघूया आत शिवमंदिर आहे. मित्रांनो हे बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. यात छोटंसं महादेव मंदिर आहे, पिंड आहे महादेवाची, नंदी पण आहे आणि वर साप पण लटकलेले असते ना पावसाळ्यात. काय स्ट्रक्चर वगैरे आहे. तर आपण जाऊया, बघूया वर जाण्याचा प्रयत्न करूया. कुठं जरी आपण ऐतिहासिक ठिकाणी जर भेट दिलं तर काळजी घेतलं पाहिजे. कसल्याही प्रकारचा हा ऐतिहासिक वास्तूला ठेच पोहोचता कामा नये, कारण हे आपलं पूर्वजांचा इतिहास आहे. म्हणून काळजी घेतला पाहिजे, जपून वापर केला पाहिजे. मद्यपान वगैरे कुठं न करता सुरक्षित ठिकाणी आपण या पर्यटनाचा आस्वाद घेतला पाहिजे. कसल्याही प्रकारची ठेच पोचता कामा नये. थांबा एकच मिनिट. नाही पण अतिशय मस्त दिसतंय. हो हां हां. कारण सातत्यानं आपण पर्यटन स्थळांना भेटी देत असतो. आपल्यापर्यंत व्हिडिओ सातत्यानं मी पर्यटनाच्या स्थळाबाबत सातत्यानं आपल्याला येण्याचा प्रयत्न करू, कारण की तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. कारण आपला पूर्वजांचा इतिहास आहे ते खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. जर आपण ज्ञानेश्वर असोले यूट्यूबवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून व्हिडिओ आपल्याला परत अपलोड होतील. परत व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आणि लाल बेल आयकॉन पण हे क्लिक करायला नको, म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला येतील.